नमस्कार, मी सुनील बनसोडे. एस.टी.व्ही. मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात काही ठळक घडामोडी. मुंबई महापालिकेतील बदली बढती प्रकरणावरून राजकारण तापले असून ठाकरे गटाने कथित घोटाळ्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांकडे एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडसह मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, ज्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आहेत. राज्यातील अनेक भागात विशेषतः मुंबई आणि ठाण्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे, ज्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही ठिकाणी मंदावली आहे. राज्य सरकारने नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मॅचिंग इन्व्हेस्टमेंट आणि पायलट फंडिंग या 2 योजना जाहीर केल्या आहेत, ज्यातून 50 लाखांपर्यंत मदत मिळू शकते. जळगाव जिल्हा बँकेच्या धर्तीवर नांदेड जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासाठी कर्मचारी भरतीची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. सरकारी कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तिकाचे डिजिटायझेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापुरात पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या ऑपरेशन लोटसला भाजप कार्यकर्त्याकडूनच विरोध झाल्याने महायुतीत अंतर्गत धुसफूस असल्याचे संकेत मिळत आहेत. कल्याणमध्ये शिंदे गटाच्या एका माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली, ज्यात इतर 3 जण जखमी झाले आहेत. महाराष्ट्र गणेश कारखान्याने यंदा ऊस उत्पादकांना प्रति टन 3000 रुपये भाव देण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. कर्जत येथे असंघटित कामगारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधले आहे.